नमस्कार मित्रांनो, तर तुमचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे जाधव व्लॉग 2026 या चॅनल मध्ये। तर आज आम्ही आमच्या गावच्या जवळच्या जंगलात रानभाजी शोधण्यासाठी जात आहोत आणि किती भाजी आणि कोणत्या कोणत्या प्रकारची भाजी भेटणार आहे ते तुम्ही या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बघू शकता। आता आम्ही या डोंगराच्या दिशेने चाललेलो आहे, बघू शकता वरती डोंगर आहे आणि घरापासून जरा लांब चाललेलो आहे, तरी पण आता ह्या डोंगराच्या दिशेने आपण जाणार आहोत वरती। खूप वेळ डोंगराच्या दिशेने चाललेलो आहे, तरी पण अजून काय कोणती प्रकारची भाजी आम्हाला आढळलेली नाही। आता एकदम वरती डोंगरात चढायचा विचार चाललेला आहे आणि आज कसा पाऊस जरा शांत आहे म्हणून आम्ही डोंगराची भाजी शोधण्यासाठी आलेलो आहे। हे बघू शकता डोंगरात रानात कशी प्रकारची दगड आहे ती डायमंड हे एकदा पावसामुळे भरपूर असं जंगल गच्च पैकी भरलेला आहे। हे बघू शकता अजून वरती भरपूर डोंगर आहे आणि इकडे मच्छर पण भरपूर चावत आहेत। झाडे झुडपे भरपूर झालेले आहेत म्हणून मच्छर पण भरपूर चावत आहेत। पहिल्यांदाच करणला भारंगीची भाजी भेटलेली आहे, हा बघू शकता कसा मोडत आहे तो। थोडीशीच आहे पण आता पुढच्या दिशेने चाललेलो आम्ही। शंकरचा काय विचार करतोय, काय भाजी भेटते की नाही। आपल्याला पण अजून काही भाजी कुठली सापडलेली नाही आणि दोघ जण ते आमचे त्या तिकडच्या साईडला आहेत। करटुल्याचं फुल आहे, त्याला करतुले नसतील वाटते कारण हे मेल आहे आणि तिकडे आवाज येते मामा बहुतेक त्यांना पण सापडलेले आहे। चला आमचा टोनी बघा कसा धावतोय बघा, त्याला पण काहीतरी सापडले वाटते। पावसाळ्यात बघू शकता कुठला पण पाणी येत आहे, पण उन्हाळी थोडा पण पाणी इकडे राहत नाही बघू। आणि पाटलांना पण एक भेटलेला आहे बघा, बघू शकता तुम्ही। हा पिवला आहे तो, इकडे उडवून जायचं प्रयत्नात आहेत वाटतं हे। आणि वरती पण बघा तसं जंगल आहे। आणि आता आपण पण वरच्या जंगलच्या दिशेने चालतोय। थोड्या वरती आलोय, डोंगरावर अजून भरपूर वरती जायचंय। पाय बघून चालावं लागेल।
कारण भरपूर इकडे ओथवड आहे. है नाही इकडे भाजी कोयल्याची म्हणजे केवलीची पण भाजी आहे, पण ती आता काही खाण्यालायकची नाही, कारण ती उलगून दिलेली आहे, मावळलेली आहे. म्हणजे बघू शकता भरपूर वरती आलोय आम्ही. तरी पण अजूनपर्यंत काही आम्हाला कुठल्याही प्रकारची अजून भाजी नाही सापडलेली, आणि दम पण लागला एवढ्यावरती सोडून. भरपूरच भाजी होती, पण ती काही आता उपयोगाची नाही. काय घ्यायची आणि योग्य तर नाहीच. भेटलं का जरा मोकळ्या जागेवर थोडंफार अंतरात निघणार आहोत. इकडे तर भरपूर कोवालीची भाजी होती, पण काही लक्षात नाही. हे बघू शकता रानकेलचं झाड आहे ते पण कुठं उगवलं बघू शकता. तिथं कोण जाऊ पण शकणार नाही. बघू शकता पाडा आहे, इथनं जर पाय निसटलं तर आम्ही पण गाड्यावर जाऊ. नो रे का अरे कसं बघू शकता किती वरती आलेलो आहे. अजून तर वरती थोड्या वर जाणार आहोत डोंगरावर, कारण अजून डोंगर संपलेलं नाही. बघू शकता किती, हे बघा इथलं जरी घसरलो तर राहणार पण नाही माणूस. अजून वरती जाणार आहे. एक आता करटुल्याची वेळ भेटली, त्याला एक आहे वाटते पुढे बघू शकतो, छोटा भेटलेला आहे. बघू शकता आता आपण काढणार आहोत. वेली आहेत पण त्यांना काही करटुले तर आलेच नाही. भरपूर पाऊस असल्यामुळे अजून तर काय यांना फुलं पण नाहीत. सागीचं झाड पण बघू शकता एवढ्या वरती डोंगरावर उगवलेले आहे. छोटे छोटे वेल आहेत पण त्यांना करटुले आहेत. आता आपल्या नावावर आहे हो, काहीच नाही.
आणि इकडं तर भरपूर घर पिकून नसं गेलेले सामान दिसत आहे. तुम्हाला पण दाखवतो घेऊ शकता. हे बघू शकता छोटीशी वेल आहे पण भरपूर लवकर आलेले वाटते त्याला पिकलेला आहे तो. कसे फुल येत आहेत. छोटे छोटे वेल आहेत पण एक एक आहेत त्यांना. आहे ना इलिस जा तिसरला. हे बघू शकता आम्ही इथून आलेलो आहे. ही घर दिसत आहेत त्या वाडीवरून आलेलो आहे. बघू शकता कसा व्ह्यू मस्त पैकी दिसत आहे तो. करण्यासाठी आहात ना बघू शकता किती वरती आहे आलेलं आहे. अजून आमचा दोन गडी खालती आहेत या ठिकाणी आहेत. आणि पाऊस पण आता सुरू झालेला आहे. पावसामुळे आता चिकट पण होणार रस्ता.